वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भूगोल हा विषय कला शाखा आणि विज्ञान शाखा म्हणजे आर्ट्स आणि सायन्स या दोन्ही शाखांना हा विषय आहे. आपण आता इयत्ता 11वी भूगोलमधील प्रकरण क्रमांक 2 अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे विदारण आणि विस्तृत झीज. या प्रकरणामध्ये कोणकोणते मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत ते एकदा आपण नजरेखालून घालूया. पहिल्यांदा विदारण. विदारणाचे प्रकार, पाणी, उष्णता हे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. हे पूर्ण झालेले आहेत. आज आपण अभ्यासणार आहोत विदारणाचा प्रकार दाब, म्हणजे खडकावर दाब पडल्यामुळे विदारण कसे होते ते आपण अभ्यासणार आहोत. आणि पुढील मुद्द्यांचे व्हिडिओ लवकरच मी तयार करणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर आपण पाहूया दाब या घटकामुळे खडकाचं विदारण कसं होतं. त्यातला तिसरा मुद्दा आहे किंवा प्रकार आहे, घटक आहे दाब म्हणजे प्रेशर. खडकांचे स्तरावर स्तर असल्याने वरील स्तराचा खालील खडकांवर प्रचंड दाब असतो, प्रेशर असतं. खडकांचे असे थर असतात. स्तर म्हणजे काय, थर, एकावर एक असे थर असतात. आणि मग वरच्या स्तराचा दाब किंवा प्रेशर खालच्या स्तरावर पडत असतं. खडकाचा वरील स्तर निघून गेल्याने खालील स्तर उघडा पडतो आणि वरचा भाग जर निघून गेला तर दुसरा त्याच्या खालचा स्तर उघडा पडेल, दुसरा गेला तर तिसरा, असा खडक उघडा पडत जातो. त्यामुळे त्यावरील दाब कमी होतं, म्हणजे प्रेशर तसं कमी होतं, कारण एक स्तर कमी होत जातो. दाब कमी झाल्याच्या परिणामामुळे खडकात काही सेमी म्हणजे सेंटीमीटर ते मीटर जाडीचा खोलवरील भाग पृष्ठभागावर उघडा पडल्याने बाहेरील बाजूस प्रसरण पावतो. आणि प्रेशर कमी झालं की खडकाचा काही भाग उघडा पडतो आणि तो प्रसरण पावतो, तुकडे होतात त्याचे. अशा प्रसरणामुळे खडकाला भेगा पडतात, चिरा पडतात. ताण कमी झाल्याने व दाबमुक्त झाल्याने होणारे खडकाचे विदारण म्हणजे स्थानभ्रष्ट विदारण होय. स्थानभ्रष्ट म्हणजे एका स्थानावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं असं त्याचा अर्थ. प्रेशर कमी झालं की खडकाचं विदारण होतं, त्याला म्हणायचं स्थानभ्रष्ट विदारण. साधारणतः ग्रॅनाईट सारख्या एकसंध खडकात या प्रकारची क्रिया घडते. आता ग्रॅनाईट हा खडक आहे जो आपण किचन ओट्यावर ग्रॅनाईट टाकतो किंवा घरामध्ये फरशी टाकतो ग्रॅनाईटची, ती अशी क्रिया होते, स्थानभ्रष्ट विदारण होतं तिथे. अशा खडकाचा बाह्य स्तर हा मूळ, बाहेरचा स्तर जो असतो तो मूळ. साधारणतः ग्रॅनाईट सारख्या एकसंध खडकात या प्रकारची क्रिया घडते. अशा खडकाचा बाह्य स्तर हा मूळ खडकापासून सुट्टा होत जातो आणि बाहेरचा जो थर आहे तो मूळ खडकापासून तुटत जातो. याला अपपर्णन असेही म्हणतात. हे शब्द पण लक्षात ठेवा, अपपर्णन. आणि आकृती 2.8 मध्ये दाखवलं. इथे पहा अपपर्णनची आकृती आहे. ही आहे अपपर्णनची आकृती. खडकाचे स्तर कसे भेगा पडून दुभंगलेले आहेत. दख्खनच्या पठारावर, आता हे कुठे आहे तसं तर दख्खनचं पठार म्हणजे महाराष्ट्राचं पठार येतं तिथे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा येथे या प्रकारचे घुमट पाहावयास मिळते. असं घुमटासारखा आकार तयार होतो त्याचा. जेथे मोठ्या कणांचे अग्निजन्य खडक सापडतात तेथे खडकाला घुमटासारखा आकार येतो. आणि अग्निजन्य खडक जर असेल तर असं घुमट, गोल घुमटासारखा त्याला आकार येतो. ही आकृती पाहून घ्या अपपर्णनची, परीक्षेत काढायला येते अपपर्णनची आकृती. आता जरा डोके चालवा म्हणून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. काय विचारलेले आहेत? विदारण प्रक्रियेत प्राणी आणि वनस्पती यांची काही भूमिका आहे का? असे विदारण रासायनिक का कायिक? खडी निर्मिती उद्योगात कोणत्या प्रकारचे विदारण होते? आता या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. क्रमाने घेऊ आपण. त्यातलं पहिलं विचारलेलं आहे प्रश्न, विदारण प्रक्रियेत प्राणी व वनस्पती यांची काही भूमिका आहे का? आता त्याचं उत्तर पाहू. जुने किल्ले, जुन्या इमारती, भिंती इत्यादी वास्तूंच्या भेगांमध्ये झाडे, झाडांची मुळे वाढल्याचे तुम्ही पाहिले असेल. आपण पाहतो की अशा ठिकाणी भिंतीच्या मध्ये इमारती जुन्या वगैरे झाल्या तर तशा भेगांच्या मध्ये झाडं वाढतात, कारण पक्ष्यांच्या विष्ठेमधून ते तिथं बीज पडतात. तशाच प्रकारे निसर्गातही झाडांची मुळे, झाडांची बुंदे किंवा खोड वाढते.
तशी खडकांवर ताण पडून खडक विदारित होतं आणि ते जर खडकात असेल तर खडक त्या भेगांमध्ये ताण पडतो. कीटक व काही प्राणी खडकांमध्ये फटी किंवा छिद्रे करून विदारणाला चालना देतात आणि अशा फटींच्या मध्ये कीटक राहतात, काही प्राणी राहतात, मग खडकामध्ये फटी पडतात, छिद्र होतात, त्याच्यामुळे सुद्धा विदारण होतं. म्हणजे भूमिका त्यांची आहे विदारणामध्ये. दुसरा प्रश्न विचारलाय, प्राणी व वनस्पतीकडून होणारे असे विदारण रासायनिक असते की कायिक? म्हणजे हे कायिक विदारण आहे की रासायनिक विदारण आहे? उत्तर पाहू. वनस्पती व प्राण्यांमुळे प्रामुख्याने कायिक विदारण होते, मात्र फार थोड्या प्रमाणात खडकांच्या पृष्ठभागावरच वाढणाऱ्या, आता खडकावर काय काय वाढतं, शेवाळ, हरिता, दगडफूल या वनस्पती व काही जीवाणू यामुळे आर्द्र रासायनिक सूक्ष्म वातावरणाची निर्मिती झाल्याने अल्पशा प्रमाणात रासायनिक विदारणे होते. म्हणजे कायिक विदारण पण होतं थोडं आणि रासायनिक विदारण पण थोड्या प्रमाणात होतं. पुढचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, खडी निर्मिती उद्योगात कोणत्या प्रकारचे विदारण होते? आता याचं उत्तर पाहू. यांत्रिक व तांत्रिक ज्ञानाच्या व बळाच्या जोरावर खडी निर्मिती होते, त्यात पूर्णतः कायिक विदारण होते. म्हणजे माणसाच्या सहाय्याने ते काम केलं जातं ना, म्हणून त्याला म्हणतात कायिक विदारण. आता यानंतर पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जैविक विदारण हा मुद्दा अभ्यासणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसं टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकता आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.